सांगलीच्या कुटुंबातील 10वीच्या मुलानं दिल्लीत आत्महत्या केली। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून त्यानं आत्महत्या केली आहे। आज खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर या मूळ गावी त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांकडून छळ केला जात होता। शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। तर शौर्यानं दिल्लीमध्ये आत्महत्या केली। मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारून त्यानं आत्महत्या केली आहे। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। तर सेंट कोलंबस शाळेबाहेर सध्या आंदोलन केलं जातंय विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून। तर आज सांगलीमध्ये शौर्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। पालक आक्रमक झालेले आहेत। न्याय मिळाला पाहिजे असं या पालकांचं म्हणणं आहे। संतापलेले पालक शाळेबाहेर एकत्र आलेले आहेत आणि न्यायाची मागणी करतायत। दिल्लीतल्या शाळेतला हा सगळा प्रकार आहे। शिक्षकांच्या प्राचार्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं शौर्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं। ती सुसाईड नोट देखील समोर आलेली आहे। 10वीतला विद्यार्थी शौर्य पाटील त्यानं आत्महत्या केलेली आहे आणि त्याचे पडसाद आता उमटतात। प्राचार्य स्वतः समोर उभे होते। ज्या प्राचार्यांच्या समोर पाल म्हणून या प्राचार्यांचं लेडीचं नाव आहे, त्यांच्या समोर त्यांना रडत रडत तो मुलगा बाहेर निघाला। तर प्राचार्यांचं हे म्हणणं होतं की तू इथून निघून जा, आम्हाला काही फरक पडत नाही। हे शब्द होते प्राचार्यांचे। आई विटनेस ही 3-4 मुलं आहेत, त्यांच्या समोर ही गोष्ट झालेली आहे। नॉर्मल एक प्लेमध्ये मुलाचा पाय घसरला तर त्याला एवढं कावायचं की रडवून बरं आजच नाही, मागच्या 3-4 महिन्यापासून त्या बिचाराला टार्गेट करत होते। पुढच्या 10 दिवसात आम्ही शाळाही त्याची संपणार होती, आम्ही शाळाही बदलणार होतो, पण एवढ्या 10 दिवस तो त्यांनी वाट बघितली नाही, तो सोडून गेला। बनती कार्रवाई सेंट कोलंबस स्कूल के ऊपर, उन टीचर्स के ऊपर जिनका नाम लिखा हुआ है, बनती कार्रवाई जरूर उनके ऊपर करनी चाहिए। स्कूल प्रशासन के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए और पुलिस ने बहुत लेट एक्शन लिया है और अभी तक टीचर को गिरफ्तार नहीं किया। प्रिंसिपल के सामने बच्चे को डांटा गया है और बच्चे का मजाक उड़ाने के बाद उसने फ्रस्ट्रेशन होने के बाद ऐसा किया है और इनके खिलाफ आज तुरंत जेल में डालना चाहिए। हमारी ये मांग है बस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.